धार्मिक आणि सामाजिक चित्रपटाची महानायिका म्हणजेच अभिनेत्री कानन कौशल। त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धार्मिक चित्रपटात कामं केली, त्यामुळे पावित्र्याचे वलय कायमच त्यांच्या सोबत राहिले। त्यांनीही ते कायम जपले, त्यामुळे भूमिकेसाठी अंगप्रदर्शनाच्या वाट्याला त्या कधी गेल्या नाहीत। त्यांनी 30 वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत मराठी, हिंदी, गुजराती आणि भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये काम केले। मात्र 1992 नंतर त्या सिनेसृष्टीतून गायब झाल्या। त्यानंतर त्या कुठल्याच सिनेमात दिसल्या नाहीत। त्या सध्या काय करतात हे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। कानन कौशल यांचे मूळ नाव इंदुमती पैंगणकर होते। त्यांचा जन्म 21 मार्च 1939 रोजी बडोदा येथे झाला। त्या मूळच्या गोव्याच्या असून गोमांतक मराठा समाजाशी निगडीत आहेत। लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती। त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन काळात एकांकिका आणि नाटकांमधून अभिनयाला सुरुवात केली। एकीकडे अभिनय करत असताना देखील त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नाही। त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले। शिक्षण पूर्ण होताच 1964 मध्ये शशिकांत पैंगणकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला। मात्र त्यांच्या पतीने त्यांच्या अभिनयाला पाठिंबा दिला, त्यामुळे लग्नानंतरही त्या सिने क्षेत्रात करिअर करू शकल्या। लग्नानंतर त्या व्यावसायिक रंगभूमीकडे वळाल्या। त्यांनी अनेक मराठी नाटकात कामं केली। नंतर दो जहां के बीच या हिंदी नाटकाद्वारे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या, त्यामुळे त्यांना चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या। 1966 मध्ये आलेल्या बदतमीज या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी सिने क्षेत्रात प्रवेश केला। त्यानंतर 1968 साली आलेला एकटी हा त्यांचा मराठीतील पहिला चित्रपट होता। त्यांना त्यांचे कानन कौशल हे टोपण नाव प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी दिलं होतं। त्यानंतर त्यांचे परदेसी, मेला, ये गुलिस्तान हमारा, बिदाई हे हिंदी चित्रपट गाजले। मात्र त्यांना खरी ओळख 1975 साली आलेला जय संतोषी माँ या चित्रपटाने मिळवून दिली। हा चित्रपट तुफान चालला होता। त्यांनी साकारलेली सत्यवतीची भूमिका प्रेक्षकांच्या काळजाला भिडली। त्यानंतर त्यांना अनेक धार्मिक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या। नागचंपा, हनुमान विजय, भगवान समाये संसार में, जय महालक्ष्मी माँ, जय द्वारकाधीश, मीरा शाह, माया मच्छिंद्र असे लागोपाठ अनेक धार्मिक चित्रपट त्यांनी केले। नंतर त्यांचे राम भरोसे, मान अपमान, जाग उठा इंसान, जिगरवाला हे चित्रपट गाजले। तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय। त्यामध्ये पाहुणी, एकटी, कार्तिकी, लक्ष्मण रेखा, चंद्र आहे साक्षीला हे त्यांचे चित्रपट गाजले होते। मराठी, हिंदी बरोबरच त्यांनी अनेक गुजराती आणि भोजपुरी चित्रपटात कामं केली आहेत। 1992 साली आलेला सनम आपके खातीर हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता। या चित्रपटानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला। त्यांनी 30 वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक अजरामर भूमिका साकारल्या। त्या कायम आपल्या अभिनयाशी प्रामाणिक राहिल्या आणि अत्यंत समाधानाने निवृत्त झाल्या। त्यानंतर त्या लेखन क्षेत्राकडे वळाल्या। लोकप्रभा मासिकात त्या सौंदर्यविषयक स्तंभ लिहायच्या। पुढे त्यांनी स्वतःचं ब्युटी पार्लरही सुरू केलं। नंतर त्यांनी वधूचा साज शृंगार आणि रूपसाधना ही पुस्तकं लिहिली। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलाचे नाव पराग पैंगणकर असून तो फायनान्स कंपनीत कामाला आहे, तर मुलीचे नाव मिलन सामंत आहे। दुर्दैवाने त्यांचे पती शशिकांत पैंगणकर यांचे 2001 साली निधन झाले। सध्या त्या 86 वर्षाच्या असून आपल्या मुलासोबत मुंबईला राहतात। सध्या त्या चित्रपटसृष्टीत कार्यरत नसल्या तरी त्यांनी धार्मिक, पारंपरिक, भावनिक आणि सामाजिक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे।